चार लोक काय म्हणतील ह्या एका वाक्याने अक्षरशः इच्छा मेल्या सगळ्या. आणि खरं तर बाबा मला आवडतं कुकिंग किंवा शेफ असणं वगैरे, पण आता मी काय करतोय तर वेबसाईट डेव्हलप करत बसलोय वगैरे वगैरे. ही चॉईस ठेवणं कितपत योग्य आहे? आई वडिलांची स्वप्न जिथे साकार झाली तिथे पोरांचा स्ट्रगल सुरू झाला. एक माणूस त्याच्या 40 वर्षाच्या वर्किंग लाईफमध्ये तो निदान 3 वेळेला तो करिअर्स बदलणार आहे. तुम्ही 20 वर्षामध्ये जे शिकला ते नॉलेज तुम्हाला पुढची 5 वर्ष पण पुरणार नाही. नवीन गोष्टी तुम्हाला शिकत राहाव्या लागणार. जग जे बदलतंय आता, ग्लोबलायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 4th इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, रोबोटिक्स वगैरे, याच्यानी ॲक्च्युअली स्टॅबिलिटी आणि सिक्युरिटी या मिथच बनणार आहेत. करिअर बिल्डिंगमध्ये कुठले ॲस्पेक्ट जास्त महत्त्वाचे आहेत, कुठले कमी महत्त्वाचे, कुठले सोडून दिले पाहिजे आणि कुठले बिलकुलच सोडायला. मिडल क्लास मुलगा म्हणून लहानपणापासून आई वडिलांनी एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे कॅरेक्टर, करिअर आणि कॅलिबर या गोष्टींवर लक्ष द्यायचं. आणि याच्यात पण करिअर प्रचंड, कारण की ते साले 4 लोक काय म्हणतील की यांच्या मुलाचं करिअर काय, मुलीचं करिअर काय आहे, जे काही करिअर आहे त्याला साला सोशल स्टेटस आहे का, पैसा आहे का, आणि त्याच्यामुळे त्याकडे स्टेबिलिटी आहे का. ह्या 4 लोक काय म्हणतील ह्या एका वाक्याने अक्षरशः इच्छा मेल्या सगळ्या. माझ्या तर बऱ्याचदा असं झालं, मला बाबांनी प्रचंड सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीत की 4 लोक वगैरे काय नाही, मी बघून घेईल काय ते. पण आईचा जरा माइंडसेट असा की नाही, समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणेल, याचा ती विचार करते. ॲट द एंड ऑफ द डे ती पण सपोर्ट करते, पण याच्यातून मग एक घरात क्लॅश निर्माण होतो बऱ्याचदा. हा बऱ्याच मिडल क्लास हाऊसहोल्ड्समध्ये असलेला प्रॉब्लेम आहे आता, की पालकांना जे एक प्रॅक्टिकल सोशल स्टेटसला साजेसं असं करिअर वाटतं, स्टेबल वाटतं, आणि ते करिअर मुलांना मात्र नको असतं. ते आजकाल जेनझीजमध्ये ही टेंडन्सी की त्यांना ऑफबीट करिअर्स, अचानक काहीतरी प्रोजेक्ट बेसिसवर करिअर, की 2-3 महिने काम करायचं, 6-8 महिने वॅकेशन करायचं, किंवा आता वॅकेशनलाच जाताना तिकडूनच वर्क फ्रॉम होम करायचं, अशा सगळ्या गोष्टी नाही. पण याच्यात बेसिकली भांडण येत आहे की स्टेबिलिटी आणि प्रॅक्टिकॅलिटी एका बाजूला, पॅरेंट्सच्या बाजूला असतो हा पॉईंट, आणि दुसरं असतं की एन्जॉय काय करतो मी, एम आय हॅपी ॲट द एंड ऑफ द डे आफ्टर डुईंग माय वर्क, हा मुलांच्या बाजूचा पॉईंट असतो. आणि याच्यातून प्रचंड क्लॅशेस असतात करिअर बिल्डिंगमध्ये. सो व्हॉट डू यू थिंक की करिअर बिल्डिंगमध्ये कुठले ॲस्पेक्ट जास्त महत्त्वाचे आहेत, कुठले कमी महत्त्वाचे, कुठले सोडून दिले पाहिजे आणि कुठले बिलकुलच सोडायला नको? ओके, तर तुझा काय याच्यावर? ॲक्च्युली या प्रश्नाचा ना एकूण मिळून आपला समाज, इकॉनॉमी आणि जग कुठे चाललंय याच्याशी खूप जवळचं नातं आहे. आपल्याला आहे ना सगळ्यांना आपल्या घरामध्ये होणारी भांडणं ही फक्त आपल्या घरात होत आहेत असं वाटतंय, पण तू आणि मी एवढ्या मुलांशी आपण बोललेलो आहे की आपल्याला कळतं की हे प्रत्येकच घरात होणारं भांडण आहे. एक सायकोलॉजी मधलं छान वाक्य आहे, दॅट विच इज मोस्ट पर्सनल इज ऑल्सो द मोस्ट जनरल. जे आपल्याला सर्वात माझं पर्सनल आहे आतलं वाटतं ते सर्वात जनरल असतं, पण प्रत्येकच जण ते स्वतःपाशी ठेवून गप्प बसत असतो. की सगळ्याच घरांमध्ये ही भांडणं असतात. आई वडिलांसाठी स्टॅबिलिटी, सिक्युरिटी आणि मनी हे जास्ती महत्वाचं असतं. मुलांच्यासाठी फ्रीडम, सॅटिस्फॅक्शन, हॅपीनेस या गोष्टी जास्ती महत्वाच्या असतात. सायकोलॉजी, सायन्स सगळ्या अर्थाने मी 100% जेन झीजच्या बाजूनी आहे. ओके, दॅट इज अल्टिमेटली मोस्ट इम्पॉर्टंट. पण मला वाटतं की म्हणजे मला असं नाही म्हणायचं काय जेन झीजला की फुल बंडच करा, आई बाबा गेले खड्ड्यामध्ये, तुमचे वडील तुम्हाला सांगतायत की अरे तू सरकारची परीक्षा दे रे, तू IAS झालाच पाहिजेच, IAS नाही तर मग काय आता चल MPSC ची परीक्षा दे, MPSC परीक्षा नाही तर गावचा तलाठी बन. पण आमच्या गावाकडे काय धुळ्यामध्ये वगैरे भाऊसाहेब बन, निघाले 4 पोस्ट, माझं आहे तिथे 4 ओळख, तुला हवं तर पण सरकारी नोकरी दे. आणि तू सांगतोय इकडे की नाही मला हिस्ट्रीमध्ये आवड आहे, मला फाउंडेशन मध्ये आवड आहे. म्हणजे तुझ्या घरचे पण जर ह्या स्टोरीज असतील तर घरच्या नाही आहेत, पण लेट्स से, तर ठीक आहे, हे युट्यूबवर पडणार आहे म्हणून आपण भाई काही. तर असं जर होत असेल तर मी अजिबात म्हणत नाही की फुल चिल्ड्रन ऑफ द वर्ल्ड युनाइट फॉर यू हॅव नथिंग बट युअर पेरेंट्स टू लूज वगैरे असलं. फॅमिली तोडायची नाही आपल्याला. मुलांना मी असं बंड करा आई वडिलांच्या विरुद्ध असं म्हणत नाहीये, पण हा बदल का होतोय हे लक्षात घ्या. भारत आपले आई वडील आणि त्यांचे पेरेंट्स याच्या वेळेला प्रचंड गरीब देश होता. इनफॅक्ट त्याच्या आधीची हजारो वर्ष प्रचंड गरीब देश होता.
आपण सगळेजण, तू मिडल क्लास हा शब्द वापरलास, हा फार महत्वाचा आहे. हे डिबेट्स मिडल क्लासमध्ये होत आहेत, अजूनही पुअर किंवा लोअर मिडल क्लासमध्ये होत नाहीयेत, कमी होत. लोअर मिडल क्लासला काही इन्सेंटिव्ह नाही, त्यांचं एक्झॅक्टली. खाण्याचा प्रश्न आहे. शाहरुख खानच्या पोराला करिअर काय करायचा हा प्रश्न नाही, कारण त्याचा बाप शाहरुख खान आणि क्रूज वर मग ड्रग मारत फिरते तेवढंच पाहिजे त्याला. तर मिडल क्लास फॅमिलीज मध्ये हा डिबेट का होतोय? कारण बेसिक त्यांचं रोटी कपडा मकान एवढ्या नीड्स तर सॅटिस्फाय झालेल्या आहेत. आता तेवढ्या नीड सॅटिस्फाय झाल्यावरच माणूस वरच्या नीड्सचा विचार करतो. आई वडिलांचा सगळा लाईफचा स्ट्रगल मुलाला बेसिक रोटी कपडा मकान देण्यामध्ये गेल्या. कारण की तू जे हे घरची भांडणं आहेत म्हणलास, त्याच्यामध्ये आई वडिलांचं नेहमी आर्ग्युमेंट असतं की आम्ही किती किलोमीटर चालत शाळेला जायचो माहिती का तुम्हाला. दरवेळेला ते अंतर वाढतच असतं. बरेच 90s किड्सचे आई वडील जे आहेत त्यांच्या गावात ब्रिजेस नसायचे, हो, आणि ते नदी पार करूनच गेले, आणि रस्त्यावरच्या लाईट खालतीच ते अभ्यास करत बसायचे. पण या प्रकारचे डायलॉग ऐकवले जातात ना. बरोबर. मतीत अर्थ काय आहे की या बेसिक फायनान्शियल गरजा प्रोव्हाइड करण्यामध्ये आई वडिलांचा जीव गेला, आणि त्यांना तेवढंच काय ते महत्वाचं आहे असं वाटतं. म्हणजे आम्ही इथपर्यंत आणून तुम्हाला सोडलं, आणि आमची हॅपीनेसची डेफिनेशन म्हणजे सिक्युरिटी, स्टॅबिलिटी आणि मनी ही होती. त्याच्यात त्यांनी त्यांची डेफिनेशनच कधी अपग्रेड केली नाही, कारण त्यांची हॅपीनेसची डेफिनेशन मिळेपर्यंत त्यांचा दमछाक झाला. 40 क्रॉस होऊन गेले तेव्हा कुठं घर झालं. एक्झॅक्टली. लोन डोक्यावरचं फेडलं गेलं. मुलांना त्याची काही व्हॅल्यू नसते, कारण त्यांच्यासाठी ते इट्स जस्ट टेकन फॉर ग्रांटेड. व्हॅल्यू नसली पाहिजे ह्याच्यात पण काय म्हणजे असं ते थँकफुल नाहीयेत असं नाहीये. पण तुमच्यासाठी जो एंडिंग पॉइंट होता तो कोणत्या सिद्धार्थ चतुर्वेदीचं वाक्य, जहाँ पे हमारे सपने पुरे होते वहां पे इनकी स्ट्रगल सुरू होती है, तसंच असतंय ते. आई वडिलांची स्वप्न जिथे साकार झाली तिथे पोरांचा स्ट्रगल सुरू झाला. ही वाईट गोष्ट नाहीये, पण वाईट कशी नाही, याला तू अल्ट्रा फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम म्हणणार नाही. नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. प्रॉब्लेम कधी बनतो तो की जेव्हा हे जे वेल टू डू फॅमिलीज मध्ये जन्माला आलेली पोरं, यांना रिस्पॉन्सिबिलिटी कशाची नको असते, आणि सगळं फुकट दे वॉन्ट इट इन देअर लॅप. पण ऍक्च्युली ना अशी पोरं मायनॉरिटीमध्ये असतात. मेजॉरिटी पोरं त्यांना काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह स्वतःच्या आयुष्याचं करायचं असतं, त्याच्यासाठी जे कष्ट करायचे ते करण्याची पण तयारी असते. त्यांची एवढीच डिमांड असते की आम्हाला ठरवू द्या कशामध्ये तो कष्ट करायचं ते. मला सरकारी नोकरी नाही द्यायची, मला 10 ते 6चा जॉब नकोय. मला बेसिक फायनान्शियल स्टॅबिलिटी तर आहे आई वडिलांच्या सेव्हिंग्समुळे, मला ते सिक्युरिटीचं काही पडलेलं नाहीये, मला सेल्फ सॅटिस्फॅक्शन करायचंय. याच्यासाठी मुळातला मुद्दा आहे भारतीय विचारावरच आधारित असलेला, पण एक सायकोलॉजिस्ट नी कन्सेप्ट जी मांडली, एब्राहॅम मॅझ्लो, त्याची मॅझ्लोज हायरार्की ऑफ नीड्स. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये गरजा काय असतात त्याच्यामध्ये असं त्यांनी पिरामिड काढला. त्यातल्या बॉटमला तो ठेवतो रोटी कपडा मकान. एकदा तुमचं ते पूर्ण झालं की त्याच्या एक पायरी वर येतं आपले सोशल रिलेशन्स. ते एकदा सॅटिस्फाय झालं की मग मधले 1-2 सोडता, पण टॉप लेवल जे येतं ते म्हणजे सेल्फ ऍक्च्युअलायझेशन त्यांनी नाव दिलेलं आहे. याच्यापेक्षा चांगलं नाव आपल्या सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे, स्वची ओळख. पण ते होण्यासाठी आधी तुम्हाला आता बेसिक रोटी कपडा मकान पूर्ण असावं लागतं. सो हे फंडामेंटल टेन्शन कुठून येतंय की आई वडिलांच्यासाठी खालच्या 2 पायऱ्या अचीव्ह करणे हीच मेजर अचीव्हमेंट होती. त्यांची डेफिनेशन तिथपर्यंतच थांबली. त्यांची डेफिनेशन जिकडे थांबली तो स्टुडंट्सचा स्टार्टिंग पॉइंट ठरला. म्हणून त्यांना आता सोशल रिलेशन्स, सॅटिस्फॅक्शन आणि अल्टिमेटली सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. पण मग सायन्स काय म्हणतो? बॉडीली वेलबिईंग, मेंटल वेलबिईंग, इमोशनल वेलबिईंग, स्पिरिच्युअल वेलबिईंग, सगळ्या अर्थानीच्या वेलबिईंगसाठी तुम्ही या शिडीवर जितक्या वर जाऊ शकाल तितकं चांगलं आहे. आणि हा जो समाजामध्ये बदल होतोय की आपण हजारो वर्ष एक ताचा घासात जगणारा समाज होतो, आत्ता कुठे थोडे 4 पैसे आता आपल्या हातामध्ये येत आहेत. त्यामुळे ज्या पिढ्यांना ते पैसे नव्हते त्यांना तेच खूप वाटतं. ज्या पिढ्यांचा स्टार्टिंग पॉइंटच एक बेसिक फायनान्शियल स्टॅबिलिटी मधनं आहे त्यांना मग ह्या वरच्या शिड्या जास्ती महत्वाच्या वाटतात. सो बोथ ऑफ देम शुड अप्रिशिएट इच अदर्स पर्स्पेक्टिव्ह, आणि कुठेतरी मिडल ग्राउंड गाठला पाहिजे याच्यासाठी. म्हणजे पोरांनी असं नाही म्हणलं पाहिजे की मी काय मला हवं ते करीन आणि आई वडिलांनी आयुष्यभर मला फायनान्शियली सपोर्ट केलं पाहिजे.
पण आई वडिलांनी पण हे नाही म्हणलं पाहिजे की तू फक्त 10 ते 6ची नोकरी आणि 10, 12, 15, 20 लाखाचं पॅकेज मिळवलं पाहिजे, पण मग तू जे करतोय त्याच्यात तुला इंटरेस्ट आहे का नाही आम्हाला काही घेणं देणार नाही. बोथ ऑफ दॅट इज अ लूज लूज सिच्युएशन. सो मी जेनझीच्याच बाजूनी आहे. आणि पेरेंट्सना एक ऍडिशनल पॉइंट सांगू इच्छितो की एकूण मिळूनच जग जे बदलतंय आता, ग्लोबलायझेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, 4th इंडस्ट्रियल रेव्होल्युशन, रोबोटिक्स वगैरे, याच्यानी ऍक्च्युअली स्टॅबिलिटी आणि सिक्युरिटी या मिथच बनणार आहेत. म्हणजे आपले आई वडील ज्या इकॉनॉमीमध्ये लहानाचे मोठे झाले, आणि हा माझा पॉइंट नाही काय, हा तो जे ते 21 लेसन्स फॉर द 21st सेंचुरी पुस्तक आहे ना, युवल हरारी, त्याच्यात मांडलेला त्यांनी पॉइंट आहे की आपल्या आई वडिलांचं करिअर म्हणजे काय, की तुम्ही वयाची पहिली 20 वर्ष तुम्ही शिकायचं, ते ग्रहण केलेलं ज्ञान वापरून तुम्ही पुढची 40 वर्ष जॉब करायचा, 60ला तुम्ही रिटायर व्हायचं, पुढची जे काय 25-30 वर्ष जगताय ते पेन्शनवर जगायचं. हा फॉर्म्युलाच आता फ्लॉप होणार आहे. कारण तुम्ही 20 वर्षामध्ये जे शिकला ते नॉलेज तुम्हाला पुढची 5 वर्ष पण पुरणार नाही. कॉन्स्टंटली नवीन गोष्टी तुम्हाला शिकत राहाव्या लागणार आहे. इथून पुढे म्हणलं जात आहे की तुमचं एक करिअर नसणारच आहे. एक माणूस त्याच्या 40 वर्षाच्या वर्किंग लाईफमध्ये तो निदान 3 वेळेला तो करिअर्स बदलणार आहे. त्यामुळे तुमच्या मुलाकडनं ही अपेक्षाच सोडून द्या की तो स्टॅबिलिटी आणेल, फायनान्शियल सिक्युरिटी आणेल, तो पैसा भरपूर मिळवेल, पण देर इज गोइंग टू बी तो पैसा ते बदलू शकतं. एक्झॅक्टली, जसं टाइम जातो तसा. एक्झॅक्ट. ओके. तर तू जेव्हा आता जेनझीच्या बाजूने बोलत होता आणि सांगतोय, तर त्याच्यात मला एक पॉइंट माझा ऍड करावा वाटतोय आता, की फायनान्शियल सिक्युरिटी याच्याबद्दल जर इरिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे लोक इरिस्पॉन्सिबल राहिले आणि मोस्टली राहतात मुलं, कारण काहीतरी छंद आहे वगैरे, म्हणजे नो ऑफेन्स टू एनीवन, पण माझे फर्ग्युसन मधले बरेच मित्र आणि ते जे पुण्यात ओळखीचे फिरोदिया करणारे किंवा ते फिरोदिया करंडक वगैरे असे सगळे नाटकाच्या ज्या स्पर्धा असतात त्या करणारे लोक, पुरुषोत्तम करंडक मध्ये, तर ते प्रचंड पॅशनेट असतात त्यांच्या कामाबद्दल, म्युझिक, स्क्रिप्ट रायटिंग, त्या नाटकातली सगळी कामं वगैरे. बट द फॅक्ट रिमेन्स की 2-3 वर्षाने ते माझ्या किती लोकांवर उधार आहेत आता, आणि अशा उधार आहेत की परत येणार नाहीयेत, कारण त्यांच्याकडे पैसेच नाहीयेत. आणि याच्यात काही जण आहेत त्यांच्यात जे अल्ट्रा सक्सेसफुल होऊन जातात. मराठी इंडस्ट्रीमध्ये काही जण सिरियल मध्ये लायला लागले, काहींना मराठी सिरीज मध्ये काम मिळून गेलं वगैरे वगैरे, पण अशी फार कमी उदाहरणं येतात. मग अशा वेळेस फायनान्शियल सिक्युरिटीचा एक मुद्दा मला बऱ्याचदा मी वर्गात पण आपल्याला सांगत असतो की मी माझ्या फाउंडेशनला असताना हे कॅल्क्युलेट केलेलं की समजा मी 25 वर्षाचा झालो तर 25च्या आत फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचंय, तर मग मी माझ्या नीड्स रेकॉग्नाइज केल्या. आणि माझ्या नीड्स काय होत्या की बाबा पुण्यात एक कम्फर्टेबल हायर मिडल क्लास लाईफ जगायला मला आवडते. तिला मी जेव्हा फाउंडेशन करत होतो 2016-17 मध्ये काहीतरी खर्च यायचा 6-7 लाख रुपये वगैरे असा. आत्ता इन्फ्लेशन वगैरे सगळे कॅल्क्युलेट करता मला व्यवस्थित लाईफ नीट जगायची असेल तर माझा बेसिक खर्च आहे 7.5-8 लाख, आणि वरती अजून एन्जॉय करायचं असेल आपल्याला वगैरे, तर फायनली मी ठेवला तो आकडा 12 लाख किंवा 10 ते 12 लाख आपण 25चे होण्याच्या आत आपल्याला मिळवायचे. आणि मग त्याच्यात मी एक हे ठरवलेलं की जे आवडतं ते करूया. आणि समजा जर असं झालं की वय वर्ष 23-24 पर्यंत मला जे आवडतं त्याच्यात मला असा रिझल्ट मिळत नाही की समाज मला पैसे नाही देते त्या गोष्टीचे, मला आवडतं भरपूर पण मला जमत नाही तेवढी भारी की समबडी विल पे फॉर इट, तर तेव्हा मी हे ठरवलेलं की मग जे मिळेल ते, म्हणजे फायनली माझ्या डोक्यात हे होतं की काहीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर जे करतात कुठला तरी फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा वगैरे कोर्स करून घ्यायचा आणि त्या फुल स्टॅक डेव्हलपमेंटमध्ये लागून द्यायचं, काहीतरी पॅकेज मिळवायचं. आणि खरं तर बाबा मला आवडतं कुकिंग किंवा शेफ असणं वगैरे, पण आता मी काय करतोय तर वेबसाईट डेव्हलप करत बसलोय वगैरे वगैरे. ही चॉईस ठेवणं कितपत योग्य आहे. म्हणजे माझे पहिले 2 ऑप्शन होते. खरं सांगायचं तर पहिला ऑप्शन होता की हे UPSC करू, चाणक्य असल्यामुळे त्याच्या माझा इन्फ्लुएन्स होता. पण नंतर दुसरा जो माझा ऑप्शन आहे ऍक्च्युली माझ्या डोक्यात त्याला पहिली प्रायोरिटी आहे की मला जर व्हिज्युअल डिफरन्स घडवायचा आहे तर IAS एखादा घर बांधतो, नाला बांधतो, रस्ता बांधतो वगैरे वगैरे, याच्याने होतो ना डिफरन्स. पण बेस्ट डिफरन्स तेव्हा जेव्हा तुम्ही लोकांचे ब्रेनच म्हणजे विचारच करण्याची कॅपॅसिटी बदलून टाकणार आणि मग लोक नुसतं तुम्ही त्यांचे विचार बदलले म्हणून ते काम करतील. सो टीचर ही पण एक मला फार जास्त फॅसिनेटिंग गोष्ट वाटायची. आणि जसं मी मग टीचिंग सुरू केलं तसं कळालं की मला UPSC पेक्षा जास्त फॅसिनेशन या गोष्टीचं आहे. पण हे 2 सोडता जर काय दोघं टीचिंगचं जमलं आणि झालं,
पण हे जर का जमलं नसतं तर आय वॉज रेडी टू कॉम्प्रोमाइज की IT आणि मग कॉर्पोरेट. मग सोमवार ते शुक्रवार काम, शनिवार रविवार फुल काय लेट्स ब्लो ऑफ सम स्टीम असं म्हणून, आणि परत सोमवार ते शुक्रवार काम. हा निर्णय कितपत योग्य राहिला असता? काय माझ्या मते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह नाहीये. आणि हे प्रश्न डिफाईन करताना तू हळूच जे सांगून घेतलंस की तुझ्या त्या डिपॉझिटसाठीचे दिलेली उधारी काय मला परत मिळणार नाहीये, तो पॉइंट नोटेड. ओके, सो पुढे चालू राहू दे. ठीक, तरी भाऊच आपलं, तू काळजी नको करू. ठीक आहे. उधारी आता लगेच मिळणं काय शक्यच त्याच्यानंतर नाही. हळूच तू जे सांगून टाकलंस की बेसिक खर्च तरी आता 10 ते 12 लाखापर्यंत पोहोचलाय, इन्क्रीमेंट होणार नाहीये, हे पण आधीच सांगतो. मूळ मुद्द्याकडे येताना, हा आयुष्यातला टाईटरोप वॉक, डोंबाऱ्याचा खेळ करणे, ही वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट गोष्ट आहे. हे आधी सुरुवात केली पाहिजे आपण. कारण की तुम्हाला बेसिक फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी, रोटी कपडा मकान याच्यासाठी जर तुम्ही दिवसातला एवढा जास्त वेळ घालवत असलात की ते सगळं सांभाळून मग तुम्हाला सेल्फ सॅटिस्फाईंग काहीतरी करण्यासाठी तुम्हाला वेळच उरत नसेल, तर याला अर्थ उरत नाही. ते येतं करता. म्हणजे पुन्हा आपण आईन्स्टाईनचंच एक्झाम्पल बघूयात की त्याला जे करायचं होतं ते जमत नाही म्हणून मिळाली ती नोकरी घेतली पेटंट ऑफिसमध्ये, पण दिवसभरचं काम झाल्यावर संध्याकाळी घरी येऊन स्वतःच्या वेळेमध्ये 1 ते 2 तास पण काहीतरी फिजिक्सचा तो विचार करत बसलेला होता. सो ऍक्च्युली हा पहिला पॉइंट आहे. 15 मिनिटं दिवसाची मिळत असतील तर 15 मिनिटं वापरा, पण तुम्हाला समजा लाईफनी या कंपल्शन मध्ये टाकलंय की तुला पैशासाठी काहीतरी करावं लागणारच आहे. ओके, एवढी वाईट वेळ उरलेली नाहीये की तुझ्यामध्ये जर ती डिसिप्लिन असली तर तू ते सगळं सांभाळून तू स्वतःला सॅटिस्फाईंग काहीतरी करू शकत नाहीस. जे लोक हे एक्सक्यूज देतात ना की लाईफमध्ये मी एवढा अडकून गेलोय की मला स्वतःला सॅटिस्फाईंग काही करता येत नाही, वेळ आणि पैसा हे कमी कारण असतं, डिसिप्लिन हे जास्ती महत्वाचं कारण असतं. म्हणजे यांची थोडी एक्सपेक्टेशन काय असते की मला महिन्याचा भत्ता मिळाला पाहिजे घरनं, बख्खळ सगळं जे काय दारू पार्टिंग सिगरेट बिगरेट सगळं करता आलं पाहिजे, आणि त्याच्यानंतर मग मी मला जे क्रिएटिव्ह करायचंय, मला ब्रिलियंट ते करत राहीन मी. नसतं होत असं. आपल्या डोक्यावर जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे तू पण कॉर्पोरेटचा जर घेतला असतास निर्णय तर तो बरोबर का चूक ठरला असता. हा नुसता नोकरी घेतली का नाही ह्याच्यावरनं ठरलं नसतं. मंडे टू फ्रायडेचं तुझं ऑफिस संपून घरी आल्यावर तू काय करतो किंवा सॅटर्डे संडे मध्ये काय करतोय. ब्लोईंग ऑफ सम स्टीम म्हणजे काय 18 लाखाचं पॅकेज आहे, तर दर शनिवार रविवारी चला कुठल्या तरी पब मध्ये जाऊ, पूर्ण दारू पिऊ, फुल दुसऱ्या दिवशी नशे करू, आणि सोमवारपासून पुन्हा लेट द ग्राइंड बिगिन्स अगेन. मग दिस वुड हॅव बीन द रॉंग डिसिजन. पण तुला हिस्ट्री आवडतंय, तुला हिस्ट्री शिकवायचंय, चल इट विल नॉट बी परफेक्ट, पण तू काहीतरी करू शकला असता. म्हणजे मंडे टू फ्रायडे तू समजा कॉर्पोरेट जॉब केला, नंतर परत येऊन पुस्तकं वाचतोय, काहीतरी इन्स्टा चॅनल सुरू कर, तू रील्स टाकत राहा दररोज. ऍक्च्युली ह्याच्यामध्ये एक साईड पॉइंट पण मला आठवतो. मी रिसेंटली एक पुस्तक वाचलं, माझा आवडता सायकोलॉजिस्ट कोण, ॲडम ग्रँट. एक्झॅक्टली, त्याचं पुस्तक आहे ओरिजिनल्स बाय ॲडम ग्रँट. एंटरप्रेन्युअर्सच्या पर्सनॅलिटीचा अभ्यास आहे त्या पुस्तकामध्ये, की या लोकांनी काय केलं, आणि त्यांनी एक खूप महत्वाची मिथ बस्टिंग केलंय अबाउट एंटरप्रेन्युअर्स. आपल्याला स्टीव्ह जॉब्स किंवा हे सगळे जण आता जे जेफ बेझोस वगैरे मोठे झाले ना, आपल्याला काय वाटतं की एकतर त्या स्नॅपचॅटच्या सीईओ सारखं जन्मालाच प्रचंड पैशाच्या घरामध्ये आले, त्यामुळे आईबाबांनी फुल मोकळीक दिली, याला स्टार्टअप कॅपिटलचा कधी प्रश्न नव्हता, सो नो बिग डील की तू मोठा बिझनेस उभा केलास. पण काही जण बिल गेट्स, जेफ बेझोस सारखी ते गरिबीतनं वर आले. आणि ते आपण जेफ बेझोसचा पण तो फोटो पाहतो बघा ह्याच्यावर, की त्याचं ओरिजिनल म्हणजे एकटा कॉम्प्युटरवर टाईप करत बसलाय आणि भिंतीवर एक पुठ्ठा लावलाय त्यांनी ज्याच्यावर अमेझॉन लिहिलंय. इथून सुरुवात केली त्यांनी. पण आपल्याला ऍक्च्युली असं वाटतं की ह्या माणसांनी ना दे हॅव बर्न्ड ऑल द ब्रिजेस. म्हणजे की आता विमानातनं उडी मारली आणि आता एकतर उडायचं नाही तर मरायचं, अशा ऍटिट्यूडनी झेप घेतली आणि मग उडले ते. पण हे ऍक्च्युली मिथ आहे. द मोस्ट सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स यांनी ऍक्च्युली एक बेसिक डिग्निफाईड आयुष्य जगता येईल अशी आधी फायनान्शियल सेफ्टी नेट खालती बिल्ड केलं. गुगल, अमेझॉन हे सगळ्या कंपनी जेव्हा सुरू झाल्या ना, त्या आपण म्हणतो की त्यांच्या गराजमधनं सुरू झाल्या, त्या साईड गिग म्हणून सुरू झाल्या.
आणि फक्त जेव्हा तो बिझनेस एवढा मोठा झाला की आता त्यांना डे जॉब त्यांचा सोडता आला, मगच त्यांनी फुल टाइम गुगल आणि अमेझॉन मध्ये वेळ घालवला. सगळ्या एंटरप्रेन्युअर्सची ही स्टोरी आहे की ते डे जॉब काहीतरी वेगळा करतात, पण देअर पॅशनेट कॉलिंग इज समथिंग डिफरंट. त्यामुळे फावल्या वेळामध्ये ते काहीतरी साईड हसल किंवा ते गिग सुरू करतात, त्याला ट्रॅक्शन मिळते एवढी, आणि एका पॉइंटला त्या साईड हसल मधनं येणारा पैसा एवढा वाढतो साईड गोष्टीमधनं की तुम्हाला तुमचा मेन जॉब ठेवावासा वाटत नाही. तेव्हा कुठे ते मेन जॉब सोडतात. जे पॉईंट्स आता कम्प्लीट झालेले ते जस्ट टू समराइज देम की एक, तुम्ही पॅशनेट असणार असं करिअर तुम्ही निवडायला हवं. 2, की त्या पॅशनेट असलेल्या करिअरमधनं इनफ स्टेबिलिटी मिळेल एवढा पैसा पण तुम्हाला मिळायला हवा. पॅरेंट्स विरोध करत असतील तर पॅरेंट्स कुठल्या जमान्यातून येत आहे आणि त्यांच्या काय अंडरस्टँडिंग आहे ह्या पण तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. त्यांच्या जमान्यात स्टेबिलिटी, सिक्युरिटी आणि मनी हेच त्यांचा एंड पॉईंट होता. त्यांनी हा एंड पॉईंट गाठल्यामुळे तिथून सुरुवात करताय आणि आता मग सेल्फ ॲक्च्युलायझेशन, रिअलायझेशन, सॅटिस्फॅक्शन या सगळ्या तुमच्या स्ट्रगलचा सुरुवात आहे. ओके. आणि ह्या तिसऱ्या पॉईंट नंतर पण सपोज असंच झालं की जे आवडतंय, जे जमतंय तरी करता नाही आलं, काहीतरी आयुष्यात येते सिच्युएशन की जे आपल्याला आवडतं ते करताच येत नाही, जे आपल्याला आवडतं ते मिळतच नाही प्रत्येकाला, अशी सिच्युएशन भरपूर वेळा येते. आणि मग समजा असंच काहीतरी झालं तर काय, तर दादाने आत्ता जे आपल्याला ओरिजिनल पुस्तक सांगितलं ॲडम ग्रांटचं, ज्याच्यात त्या ऑन्टरप्रिनर्सची स्टोरी आहे, गुगल, ॲमेझॉन वगैरे यांनी काहीतरी रिस्क घेऊन हे सगळे बिझनेसेस उभे केलेले नाही. त्यांनी एक स्टेबल जॉब सुरुवातीला ठेवला होता, त्याच्यातून एक हायर मिडल क्लास आयुष्य त्यांना जगता येईल अशा त्यांनी स्वतःला एक इकॉनॉमिकली स्टेबल केलं आणि साईड गिक म्हणून त्यांच्या पॅशनची गोष्ट सुरू केली. ती पुढे पुढे एवढी वाढली की मग त्यांच्या नॉर्मल जॉबला, जो की त्यांना फार आवडत नव्हता, ते पॅशनेट नव्हते, त्याला रिप्लेस केलं त्यांच्या या त्या ज्या गोष्टीपासून ते पॅशनेट आहे त्याच्याने. तर तुम्ही पण समजा आत्ता आयुष्यात किंवा पुढच्या 1-2 वर्षात असं करिअर स्वीकारणार असाल की मे बी तुम्हाला त्यात इंटरेस्ट नाही आहे, बट द बॅटल डझंट एंड देअर. तुम्हाला पुढे जाऊन तो जॉब करताना पण वेळात वेळ काढून आपलं पॅशन फॉलो करता येईल जर तुम्ही खरंच पॅशनेट असणार तर. सो हे सगळे सोल्युशन्स आहेत करिअर बिल्डिंगच्या बाबतीत आणि कुठलं करिअर घ्यावं. तुमचे जर का अजून काही प्रश्न असतील तर ते सगळेच्या सगळे प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या सगळ्यांची उत्तरं पुढच्या व्हिडिओजमध्ये देता येतील अशी आम्ही काहीतरी व्यवस्था नक्की करू. आज थांबूयात. सिद्धार्थ दादा आमच्याशी बोलल्याबद्दल थँक्यू. भेटूयात. बाय.